पहाती गवळणी तवती पालथी दुधानी पालथी दुधानी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे आतया बिन नाशी नव्हे दुसरिया ऐशी नव्हे दुसरिया ऐशी नव्हे दुसरिया तया बिन नाशी नव्हे दुसरिया ऐशी नव्हे दुसरिया ऐशी नव्हे टाळ वाजा सवे ठाईत सवे तुकया मेला तेने अगोना नीला तेने अगोना नीला म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे आजी चोरी केली खरे गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये हा बोला पहाती गवळणी पहाती गवळणी
चाले राम राज काय उणे आम्हासी धरणी धरित के गाई ओळया म्हशी धरणी धरित के गाई ओळया म्हशी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्।
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिचरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। पहाती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाची पोरे आजी चोरी केली खरे। प्रस्तोत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय त्यांचा हा छोट्या पद्यातील 4 चरणाचा अभंग। या अभंगामध्ये महाराज गवळणीचा आणि भगवान श्रीकृष्णाचा संवाद व्यक्त करत आहे। संवाद, वाद, अनुवाद। अनुवाद शब्दाचा अर्थ काय? जो व्यक्ती जसा बोलला तसं दुसऱ्याला सांगणे त्याला अनुवाद असं म्हणतात। संवाद शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे, याला संवाद असे म्हणतात। आणि वादग्रस्त बोलणे याला वाद असे म्हणतात। तर महाराजाने बोलत असताना गवळणी आणि भगवान परमात्माचा संवाद याच्यामध्ये सांगितलेला आहे। तेव्हा एक गवळण सकाळी 4 वाजता उठली, थोडे स्नान संध्या वंदनादी उरकलेला आहे, पूजापाठ उरकलेला आहे। एक असं आसन घेतलेलं आहे, आसनावरती बसलेली आहे। त्यानंतर थोडा प्राणायाम केलेला आहे, रेचक, कुंभक आणि पूरक। ते केल्याच्या नंतर योगायोगाने गवळणीने आपले डोळे बंद केले। दोन्ही भुवयाच्या मध्यभागामध्ये तिने पाहिलं की कोणीतरी आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्यभागामध्ये बसलेला आहे। इथे दोन्ही भ्रोर मध्ये प्राणमाविश्य सम्यक सतम परमं पुरुष मुपैति दिव्यम। आपल्या दोन्ही भुवयाच्या मध्यभागामध्ये कोणीतरी बसलेला आहे। आणि हळूहळू पाहत गेल्या, थोडं आपल्या मनाकडे गेल्या, आपल्या बुद्धीकडे गेल्या, अंतःकरणाकडे गेल्या, चित्ताकडे गेल्या। तर तिने पाहिलं की चित्त आपलं शांत झालेलं आहे, आता काही चिंतन करायला तयार नाही। मनाकडे गेल्या तर मनाची गती शांत झालेली आहे, संकल्प विकल्प त्याचे बंद झालेले आहे। अंतःकरणाकडे गेल्या तर अंतःकरण स्थिर झालेलं आहे। आणि बुद्धीकडे गेल्या तर बुद्धी निश्चल झालेली आहे। आणि मग त्यांच्या मनात आलं की आपल्या बुद्धीतले पदार्थ कुठे गेले, आपल्या मनातले पदार्थ कुठे गेले, आपल्या चित्तातले पदार्थ कुठे गेले, आपल्या अंतःकरणातले पदार्थ कुठे गेले। बराच वेळ तिने पाहिलं तर आजूबाजूला तर काही कोणी दिसेना आणि पदार्थही दिसेना, पदार्थही दिसत नाही, आजूबाजूला कोणी दिसत नाही। आणि अचानक पुन्हा त्यांची वृत्ती दोन्ही भुवयाच्या मध्यभागाकडे आली तर तिकडे त्यांना एक असं सूर्यासारखा तेजस्वी तत्व दिसलं। आणि मग त्यांच्या लक्षात आलं हे सूर्य जे तेजस्वी तत्व आहे, या तत्वाने बुद्धीतले पदार्थ नष्ट केलेले आहे, मनातले पदार्थ नष्ट केलेले आहे, चित्तातले पदार्थ नष्ट केलेले आहे, अंतःकरणातले पदार्थ नष्ट केलेले आहे। कोणी? हे जे दोन्ही भुवयाच्या मध्यभागामध्ये जे तत्व आहे त्या तत्वाने।
आणि मग गवळण जागी झाली आणि तिने शेजारणीला विचारलं, बाई तुमच्या घरामध्ये कोणी दिसलं का तुम्हाला? आमच्या घरात तर काही कोणी येताना दिसलं नाही, पण तुमच्या घरात कोणी आहे का? त्याने सांगितलं नाही, आमच्या घरात बी कोणीच नाही. तुमच्या घरात कोणी आलंय का? नाही. पण विचारलं मग? त्याने सांगितलं नाही, माझ्या दोन्ही भोवयाच्या मध्यभागामध्ये एक अशी लाल लाल बुंद एक व्यक्ती मला दिसती, पण कळत नाही ती कोण आहे. आणि त्याने माझ्या अंतःकरणामध्ये चोरी केली, पण जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला दिसलं. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. गवळणीने पाहिलं की आपले दुधानं म्हणजे काय? वस्तू ठेवायची जागा. मन संकल्प विकल्पाला ठेवतं, चित्त चिंतनाला ठेवतं, अंतःकरण कामक्रोध लोभाला ठेवतं, बुद्धी ज्ञानाला ठेवती. परंतु या चारही वस्तूने आपल्या जवळच्या वस्तू टाकून दिलेल्या आहेत. पताही नाही लागल्या की कोणी वस्तू टाकल्या, कशा टाकल्या याचाही अंदाज आला नाही. पण गवळणीने ही गोष्ट कबूल केली. पाहती गवळणी तबती पालथी दुधानी. गवळण पाहायला लागली तर दुधाने पालथी दिसली. पाहण्याच्या काही पद्धती आहेत. साऱ्या संसाराचे 2 डोळे आहेत, त्यांचं नाव आहे चंद्र आणि सूर्य. साऱ्या संसाराचे 2 डोळे आहेत, सूर्य आणि चंद्र. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो मजायत श्रोत्रात् वायुश्च प्राणाश्च मुखादग्नि रजायत. साऱ्या संसाराचे 2 डोळे, एक आहे चंद्र तर दुसरा आहे सूर्य. परंतु विचारलं भारतीय संस्कृतीचे डोळे कोणते आहेत? तर सांगितलं ज्योतिष हे भारतीय संस्कृतीचे डोळे आहेत. पण म्हणले माणसाचे कोणते डोळे आहेत? म्हणले माणसाचे हे 2 डोळे आहेत. हे माणसाचे 2 डोळे आहेत. पण विचारलं हे 2 डोळे बंद केल्याच्या नंतर माणसाला काही दिसत नाही का? दिसतं. हो, डोळे बंद केल्याच्या नंतर माणसाला काहीतरी दिसतं. मग ते जे दिसतं ते कशाच्या द्वारा दिसतं? हो, ते कशाच्या द्वारा दिसतं? तर ते दिसत असताना जर भूतकाळातलं तुम्हाला दिसत असेल तर ते स्मृतीच्या डोळ्याने दिसतं. भविष्यकाळातलं तुम्हाला दिसेल तर अनुमान प्रमाणाच्या द्वारा दिसत असतं. आणि वर्तमान काळात जर तुम्हाला दिसत असेल तर अनुभवाने ते दिसत असतं. जे अनुभवाने दिसतं ते प्रत्यक्ष असतं. जे स्मृतीच्या द्वारा दिसतं ते भूतकाळातलं असतं. आणि अनुमानाच्या द्वारा जे दिसायचं असतं ते भविष्यकाळातलं असतं. पण गवळणीने पाहिलं, पण कशाच्या द्वारा पाहिलं? चंद्र सूर्याच्या द्वारा पाहिलं का डोळ्याच्या द्वारा पाहिलं का दुसऱ्या कोणत्या द्वाराने पाहिलं? तर उत्तर मिळालं, गवळणीने पाहिलं ते ज्ञानाच्या डोळ्याने पाहिलं. हो, ज्ञानाच्या डोळ्याने पाहिलं. एक जणाजवळ पुस्तकं दिले, त्याला सांगितलं रामभाऊ वाचा. तो म्हणला आपल्याला वाचता येत नाही. तुम्हाला डोळे नाहीत काय? तुम्हाला डोळे आहे? मग म्हणले ज्ञानाचा डोळा आमच्याकडे नाही म्हणून पुस्तकं वाचता येत नाही. हो, आमच्याकडे ज्ञानाचा डोळा नाही म्हणून पुस्तकं वाचता येत नाही. काही माणसाला ज्ञानाचा डोळा आहे पण पोथी वाचता येत नाही. काही लोकांना पोथी वाचता येते पण ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, कारण त्यांना डोळा नाही आहे. काही लोकांना पुराणं वाचता येतात, त्यांना डोळे आहेत. काही लोकांना वेद वाचता येतात, त्यांना डोळे आहेत. आणि काही लोकांना आत्मतत्व पाहता येतं, त्यांना डोळे आहेत. ज्यांना आत्मतत्व पाहता येतं त्यांना ज्ञानाचे डोळे आहेत. आणि ज्ञान एक अमोघ वस्तू आहे, तेजस्वी वस्तू आहे, प्रकाशमान वस्तू आहे. आणि ती प्रत्येक माणसाच्या दोन्ही भुवयाच्या मध्यभागामध्ये बसलेली आहे. आणि त्याच्याद्वारा मी पाहायला सुरुवात केली. पाहती गवळणी तवती पालथी दुधानी. पण विचारलं कोण असेल ते? तिने सांगितलं दुसरं कोणी असू शकतं. गवळणीचा निर्णय झाला की श्रीकृष्णाशिवाय दुसरं ते कोणी असू शकत नाही. म्हणती नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे. नंदाची या पोरे आजी खरे चोरी केली. खरे शब्दाचा अर्थ खऱ्या वस्तूची चोरी आज नंदाच्या पोराने केली. खोट्या वस्तूची चोरी करून काही फायदा नाही. एक जण पोलीस स्टेशनला गेला. तो म्हणला का रामभाऊ
का पोलीस स्टेशनला आला? तो म्हणला माझा साप चोरीला एक जणाने, माझा साप चोरीला. विचारलं कसा होता? त्याने सांगितलं एवढा लांब होता. किती जाड होता? एवढा जाड होता. विचारलं आकाराचा कसा होता? अशा आकाराचा होता. आणि पोलीस तपासाला आले तर तेव्हा कळालं पोलिसांना की तो सापच नव्हता आणि ती एक साधी दोरी पडलेली होती. विचारलं रंबो तुमचा साप चोरीला गेला का दोरी चोरीला गेली? तो म्हणला साप. तो म्हणला कशावरून? तो म्हणला इथे पडला होता. पोलिसांनी सांगितलं नाही साप नाही दोरी आहे, पण सापाच्या आकाराची आहे. हे साप नाही आहे पण ही सापाच्या आकाराची. एक जण घरामध्ये गेला, एवढ्या मोठ्या गुंजा आणल्या आणि आपल्या कापसावर ठेवून दिल्या आणि दरवाजा उघडला आणि बोंबलायला लागला, आरडायला लागला. तो म्हणले लोक म्हणले काय आरडतो? तो म्हणले आपल्या घरातला कापूस पेटलाय. लोक म्हणले कापूस पेटलाय पण त्याचा धूर नाही काही नाही, कसा कापूस पेटला? तो म्हणला बघा ना तुम्ही ते दिसतंय की नाही लाल लाल. दोघ जण हातामध्ये पाणी घेऊन गेले. कापसावर टाकण्याच्या अगोदर त्याने असा हात लावला तर ते गार लागलं. ते म्हणले हे कापूस नाही हे गुंज आहे, हे गुंज आहे. म्हणजे याचा अर्थ काय? वस्तू एक आहे आणि दुसरी दिसणं याला भ्रम असे म्हणतात. तसं संसारामध्ये सर्वत्र परमात्मा भरलेला आहे पण आपण त्याला न पाहता त्याच्यावरच्या टोपणाला पाहतो. हो, दवाखान्यात एक जणाला मोतीबिंदू झाला, काचबिंदू झाला, डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी सांगितलं का? तो मला घारुळं घारुळं दिसतंय. डॉक्टरने पाहिलं अरे घारुळं घारुळं दिसतंय. एकदम म्हणलं घारुळं काचासारखं दिसतंय, काहीतरी असेल दुसरं. पण डॉक्टरने मशीन लावलं तेव्हा डॉक्टरांना कळालं याला काच बिंदू झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? वरचं जे आवरण आहे त्याच्यावरून माणसाला काही समजत नाही, त्याच्या आतमध्ये कळावं लागतं. पण ते कळत असताना तेव्हा कळतं की त्याच्यावरचं आवरण कोणी काढून घेईल तेव्हा. एक जण धावत धावत पाणी आणायला गेला नदीवरती, पाणी दिसना, इकडे तिकडे ओरडायला लागला, फिरायला लागला. एका शेतकऱ्याला विचारलं रामभाऊ मला जरा तहान लागलेली, मला पाणी मिळेल का? त्याने सांगितलं काय नदीमध्ये पाणीच पाणी. तो मला पाणी तर दिसत नाही. त्याने सांगितलं पाणी दिसत नाही असं नाही, पाण्यावरती शेवाळ्याचा जन्म झाला आणि त्या शेवाळ्याने पाण्याला झाकून टाकलेला आहे. शेवाळा बाजूला केला की पाणी दिसणार आहे. दोघं जण लाईट गेले, आपल्या मंदिरामध्ये पत्ते खेळत होते. पण पत्ते खेळता खेळता एकदमच प्रकाश कमी झाला. दुसरा म्हणला रामभाऊ प्रकाश कमी झाला. तो मला तेल कमी असेल. तो मला तेल तर भरलेलं आहे दिव्यामध्ये. आणि मग तो जवळ गेला, त्याच्या लक्षात आलं या दिव्यावरती काजळी आलेली आहे आणि या काजळीने प्रकाशाला मंद करून टाकलेला आहे. तसं तुमच्या अंतःकरणामध्ये एक अज्ञानाची काजळी आलेली आहे आणि त्या काजळीने तुमच्या आत्म्याचा प्रकाश मंद करून टाकलेला आहे, धीमे करून टाकलेला आहे. पण जर कोणी ती काजळी जर त्यांनी काढली तर आत्म्याचा प्रकाश दिसतो. पण ती काजळी काढणारा कोण आहे, कोण करू शकतो? तो दोन लोक करू शकतात. एक गुरु संत करू शकतात आणि एक परमात्मा करू शकतो. पण गवळणीचा विश्वास आहे न हे आमच्या अंतःकरणातली काजळी गुरुने बाजूला केली न संताने बाजूला केली, ही काजळी तर केवळ श्रीकृष्णाने बाजूला केली. म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली, खरे खरे चोरी आजी केली. आतापर्यंत जरा खोट्या खोट्या चोऱ्या केल्या. कधी दही चोरलं, कधी दूध चोरलं, कधी तूप चोरलं, कधी लोणी चोरलं, कोणाचे कपडे चोरले, कोणाचं काही कोणाचं काय, हे साऱ्या खोट्या चोऱ्या आहे. पण आज मात्र त्यांनी खरी चोरी केली. खरी म्हणजे काय? खरोखर माझ्या अंतःकरणातलं अज्ञानाची चोरी त्याने केली. म्हणते नंदाची या पोरी आजी चोरी केली खरे. एकाने विचारलं एवढा मोठा राजाचा मुलगा पण त्याच्यावर कशाला आळ घ्यावा, मोठ्या माणसावर कशाला आळ घ्यायचा? गवळणीने सांगितलं ना आपण जरी आळ घेतला नाही पण ही चोरी दुसऱ्याला करता येत नाही. तयावीन नाशी नव्हे दुसरिया ऐसी, ऐसी नाशी तयावन दुसरिया नाशी. अर्थात अशा पद्धतीचा अंतःकरणातल्या अर्थात अज्ञानाचा नाश करण्याची किमया दुसऱ्याजवळ नाही. अंतःकरणातल्या अज्ञानाला दूर करण्याचं काम एकच व्यक्ती करतो, त्याचं नाव आहे परमात्मा. ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांति दे. बुद्धियोगम ताम अहम ददामि येन मामुपयांति. जेणेकरून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील अशा प्रकारचा बुद्धियोग मी त्यांना देतो.
का देतो तर त्याचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याला सतत वाटतं माझ्या भक्ताने मला ओळखलं पाहिजे, मला पाहिलं पाहिजे. भगवान परमात्मा त्याच्यासाठी वेगवेगळे रूप धारण करतो, वेगवेगळे आकार धारण करतो, वेगवेगळ्या मूर्ती धारण करतो, वेगवेगळ्या मंदिरामध्ये राहतो की भक्ताने आपल्याला ओळखावा. पण भक्त एवढे विचित्र आहेत, देवाला सोडून जगातल्या साऱ्या वस्तूला ओळखतात. देवाला सोडायचं, बाकीच्या जगातल्या साऱ्या वस्तूला ओळखायचं. आणि म्हणून तया विन नाशी नभे दुसरिया ऐसी, ऐसी नाशी तया विन दुसरी नसे. अशा पद्धतीचा नाश करणारा दुसरा कोणी नाही. एका गरुडाने सांगितलं का शास्त्रामध्ये तर लिहिलंय की परब्रह्म अज्ञानाचा नाश करतो, भगवान विष्णू अज्ञानाचा नाश करतो, आणि इथं कृष्ण आहे, हे कशाचा नाश करील. तिने सांगितलं हे परब्रह्मच आहे, हा भगवान विष्णूच आहे. पण काही साधू लोकांनी, संत लोकांनी याला वेगळ्या आकाराला आणलेला आहे, याला वेगळ्या आकाराला आणलेला आहे. एक जण बाजारामध्ये गेला, पत्नीने सांगितलं आपल्याला सोनं घेऊन या, सोनं घेऊन या. तो बिचारा गेला आणि किलो भराचा उंदीर घेऊन आला, 1 किलोचा उंदीर घेऊन आला. पत्नीने सांगितलं काय काय घेऊन आला. तो म्हणलं उंदीर आणला. तो म्हणलं उंदीर कशाला आपल्या घरात, का पहिले उंदर कमीत का, तर नवीन उंदर आणले. त्याने सांगितलं नाही, उंदीरच आहे पण सोन्याचा आहे, उंदीरच आहे पण हा सोन्याचा आहे. हे काय दुसरा साधा उंदीर नाही, घरातले चोरी करणारा उंदीर नाही. आणि म्हणजे याचा अर्थ असा झाला की सोन्याचा उंदीर आहे, पण उंदरावर ज्यांची दृष्टी आहे त्यांच्यासाठी उंदीर आहे, आणि सोन्यावर ज्यांची दृष्टी आहे त्याच्यासाठी मात्र ते सोनं आहे. एक बिचारे वारकरी, घरी संत लोक आले, घरामध्ये काही व्यवस्था नाही, पूजा अर्चा करायची, भोजन प्रसाद करायचा, काय करावा काय करावा. मनात आलं की आपल्या घरामध्ये देवी आणि देवीचा एक वाघ आहे, हे आपण देवी आणि देवीचा वाघ आहे विकून टाकू. बाजारात घेऊन गेले, विचारलं दुकानदारला. तो म्हणला काय भनगडे. तो म्हणला आपल्याला देवी विकायची आणि आपल्याला वाघही विकायचा, दोन्ही विकायचे. त्याने घेतले, दोन्हीचं वेगळं वेगळं माप केलं. देवीचं वजन कमी भरलं, वाघाचं वजन जास्त भरलं. त्याने सांगितलं वाघाचे 5,000 रुपये आणि देवीचे 4,000 रुपये. तो म्हणला वेळ आहे की काय. अरे वाघाची किंमत 4 व्हायला पाहिजे, देवीची किंमत 5 व्हायला पाहिजे, पण तू उलट कसं करतो. तो म्हणला तुझ्यासाठी वाघ आणि तुझ्यासाठी देवी आहे, माझ्यासाठी तर केवळ सोनंच आहे, मला तर हे केवळ सोनं आहे. तसं भक्त लोकांना आकार दिसतो, हा मोठा हा छोटा, वामन भगवान छोटे, परशुराम त्याच्यापेक्षा मोठे, कपिल भगवान छोटे, दत्त भगवान असे, नारद भगवान तसे, असे भक्ताला वाटतात. पण जे आत्मज्ञानी भक्त असतात त्यांना मात्र सारी रूप देवाचीच आहे असं वाटत असतं. म्हणून अशा भगवान परमात्म्याला प्रगट करणाऱ्या गवळणी आहे. सवे तुकया मेला तेने अगुणा अनिल. गुणरहित असलेला, रूपरहित असलेला, रंगरहित असलेला भगवान परमात्मा. आणि गवळणीच्या म्हणण्यानुसार कोणीतरी आणलेला आहे, आणि कोणी आणला तर नाव जगद्गुरु तुकोबरायचं करण्यात आलंय. सवे तुकया मेला तेने अगुणा अनिला. याचा अर्थ संत लोकच देवाला मृत्यू लोकात आणतात, बाकीच्या लोकांना देव मृत्यू लोकात आणता येत नाही. म्हणून संत कोणतेही असू द्या, ते धर्माला आणतात, कर्माला आणतात, सदाचाराला आणतात, सत्याला आणतात, जपाला आणतात, तपाला आणतात, कर्माला आणतात, क्रियाला आणतात, काही नेमाला आणतात. काही ना काहीतरी चांगले गुण संसारामध्ये कोण घेऊन येतो तर संत, वाईट गुण कोण घेऊन येतो तर राक्षस, आणि चांगले आणि वाईट दोन्ही गुण कोण घेऊन येतो तर मानव. मानव चांगले गुण आणि वाईट गुण घेऊन येतो. संत चांगले गुण घेऊन येतात आणि राक्षस वाईट गुण घेऊन येतात. आता ज्याच्याजवळ जसा गुण आहे तसा अंदाज घेतला जातो. जर चांगले गुण असेल तर त्याला संत म्हणत जा, चांगले आणि वाईट दोन्ही गुण असले तर त्याला मनुष्य म्हणत जा, आणि वाईटातले वाईट गुण ज्याच्याजवळ आहे त्याला राक्षस तुम्ही म्हणत जा, तुम्ही म्हणत जा. बेवडा असलं तर समजा हे राक्षस आहे,
हे राक्षस आहे, राक्षस सारखं वागत आहे, हे राक्षस आहे. याचा अर्थ काय? ते राक्षसाचे गुण घेऊन आले. पण साधू संताने चांगले गुण आणले आणि चांगल्या गुणाबरोबर भगवान परमात्मा बे घेऊन आले. याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ संपलाय. विठ्ठल विठ्ठल माझी बाणी तुझे वरणी गुणनाम, माझी बाणी तुझे वरणी गुणनाम. माझी बाणी तुझे वरणी गुणनाम, माझी बाणी तुझे वरणी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही काळा, ऐसे देई प्रेम काही काळा. माझी बाणी तुझे वरणी गुणनाम, माझी बाणी तुझे वरणी गुणनाम. माझी वाणी तुझे वरणी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही कळा. 2 मिनिटाचा परिहार तो असा. सालाबाधाप्रमाणे चालत असलेला हनुमंतरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सवाच्या निमित्ताने यावर्षी 11वा सप्ताह, बरोबर आहे ना? 11वा, यावर्षी 11वा सप्ताह आमचे हरिभक्ती परायण वैजनाथ महाराज खोत यांनी मोठ्या प्रयत्नाने परिसराच्या वतीने आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे, आरंभ केलेला आहे. याही वर्षी आरंभ झालेला आहे. जीवनामध्ये आल्याच्या नंतर काय निमित्ताने आपल्याकडनं सत्कर्म होईल हे काही सांगता येत नाही, आणि काय निमित्ताने असत्कर्म होईल हेही काही सांगता येत नाही. सत्कर्म माणसाच्या जीवनामध्ये व्हावं, असत्कर्म माणसाच्या जीवनामध्ये होऊ नये. सत्कर्मामध्ये त्रास झाला तरी तो माणसाला सहन करावा लागतो. असत्कर्मात त्रास झाला त्याला काही फल नाही. खूप सोसाट्याचा पाऊस आला, कपडे ओले झाले, थंडी वाजायला लागली, 1-2 तास निघून गेले तर पुन्हा बरं वाटलं. पण फारच ऊन पडलं, झाडाला पाला राहिला नाही, प्यायला पाणी राहिलं नाही, बसायला सावली राहिली नाही, तर अशा वेळेला जे दुःख होतं ते दुःख दुःखच राहतं. ते दुःख सुखाला घेऊन येत नाही. पण पाऊस पडला की ते पावसाचं दुःख सुखाला घेऊन येतं. पावसाचं दुःख सुखाला घेऊन येतं. एक जणाने शेतीमध्ये माल पेरला, खूप परिश्रम झाले, कष्ट झाले, पण 10 पोत्याच्या ऐवजी 20 पोते झाले. तर आता ते दुःख सुखाला घेऊन आलं.
दुःख सुखाला घेऊन आलं. एका बाईला डिलिव्हरीमध्ये फार त्रास झाला, पण मुलगा झाला. आणि मुलगा झाल्याबरोबर मुलाचा चेहरा पाहिला तर सारं दुःख नाहीसं झालं. याचा अर्थ काय? आता ते दुःख सुखाला घेऊन आलेलं आहे. हो, संसारामध्ये काय आहे तर दुःख सुखाला घेऊन येतं. संसारामध्ये दुःख नेहमी करता सुखाला घेऊन येतं. दिवसभर आपण काम केलो, थकलो, संध्याकाळी झोपलो तर सकाळी आपण सुखी होतो. म्हणजे याचा अर्थ काय? दुःख आपल्याला सुखाकडे घेऊन येतं. दुःख आपल्याकडे सुखाकडे घेऊन येतं. याचाच अर्थ दुःखातून सुखाचा जन्म होतो. दुःखातून सुखाचा जन्म होतो. पण केव्हा केव्हा सुखातून दुःखाचा जन्म होतो. सुखातून दुःखाचा जन्म होतो. लहानचा मोठा मुलगा केला, लग्न करून दिलं, त्याने वाटून मागितलं, सारंचे सारं त्याला वाटून दिलं. 12 महिने झाले आपल्या शेजारचे राही, पण बोलायचाच नाही. पाहुणे रावळे आले तर त्यांना चहा पाहिजे, जेवण खावण करी, पण आईला काहीच करायचं नाही. याचा अर्थ काय झाला? आता हे सुखातून दुःख जन्माला आलेलं आहे. सुखातून दुःख जन्माला आलं. म्हणून केव्हा केव्हा दुःखातून सुखाचा जन्म होतो तर केव्हा केव्हा सुखातून दुःखाचा जन्म होतो. पण हे सारंचे सारं संसारामध्ये घडतं. परमार्थामध्ये मात्र असं अजिबात घडत नाही. परमार्थामध्ये सुखातूनच सुखाचा जन्म होतो. सुखातून दुःखाचा जन्म होत नाही किंवा दुःखातून सुखाचा जन्म होत नाही. तर इथे केवळ आणि केवळ सुखातूनच सुखाचा जन्म होतो. सुखाचे संगती सुख लाभ झाला. हो, सुखाच्या संगतीमध्ये माणसाला सुखाचा लाभ होतो. सुखाच्या संगतीमध्ये सुखाचा लाभ होतो. सुखातून ज्याला सुख निर्माण झालं त्याला म्हणायचं परमार्थ. आणि दुःखातून सुख निर्माण झालं किंवा सुखातून दुःख निर्माण झालं त्याला म्हणायचं संसार. आणि म्हणून परमार्थ एक अशी वस्तू आहे सुखातून सुखाला निर्माण करणारी आहे. परंतु सुखातून सुखाला निर्माण करायचं, पण ते सुख राहतं तरी कुठे असं विचारल्याच्या नंतर त्या सुखाच्या काही राहण्याच्या जागा आहेत. सुख काही जाग्यावरती राहतं. त्यातल्या त्यात कुठे राहतं तर न्यायदर्शनकाराने सांगितलं की सुख हा आत्म्याचा गुण आहे आणि तो आत्म्याजवळ राहतो. हा आत्म्याचा गुण आहे, आत्म्याजवळ राहतो आणि तो आत्म्याला सोडून कधीच राहत नाही. पण जो व्यक्ती आत्म्याला पाहतो, आत्म्याला ओळखतो, त्यालाच ते सुख दिसतं. आणि ज्याला सुख दिसतं त्याच्या जीवनामध्ये सुखातून सुखाचा जन्म होतो. आणि म्हणून ज्याने आत्मतत्व ओळखलेलं आहे त्याला सुखातून सुखाचा जन्म होतो. पण केव्हा केव्हा असं विचारलं की सुख तर आम्हाला काही दिसत नाही, पण आम्हाला तर सुख पाहिजे. तर मग समजून सांगण्यात आलं जरी तुम्हाला आत्मा दिसला नाही तरी आत्म्याचे काही गुण आहेत त्याला तुम्ही ओळखा. आत्म्याचे काही गुण आहेत त्याला तुम्ही ओळखा. यदा कदाचित विंचू चावल्याच्या नंतर मांत्रिकाला विंचू दिसत नाही. सर्प चावल्याच्या नंतर मांत्रिकाला सर्प दिसत नाही, परंतु सर्पाचं विष किंवा विंचवाचं विष उतरण्याची कला मात्र त्याच्याजवळ असते. तसं आत्मा तुम्हाला दिसणार नाही. हा आत्मा तुम्हाला दिसणार नाही, पण आत्मा पाहण्याची कला तुमच्याकडे असू शकते. म्हणून विचारलं आत्म्याला ओळखायचं कसं ओळखावा. एका सज्जनाने सांगितलं तुळशीच्या वृक्षाला जर तुम्ही चांगलं न्याहाळून पाहिलं तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल. गाईला जर तुम्ही चांगलं न्याहाळून पाहिलं तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल. एखाद्या पिंपळाच्या वृक्षाला, ओढाच्या वृक्षाला जर तुम्ही चांगलं जीव लावला, चांगलं पाहिलं तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल. याच्यानंतर असं विचारलं जातं एखाद्या सत्यपुरुषाला जर तुम्ही पाहिलं, या महाराज
तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल। एखाद्या वेळेला असं विचारलं जातं, एखाद्या सदाचार संपन्न व्यक्तीला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आत्म्याचं दर्शन होईल। जरा पुढचं सांगतो, एखाद्या पवित्र तीर्थाला पाहिलं तर आत्म्याचं दर्शन होईल, एखाद्या यज्ञाला पाहिलं आत्म्याचं दर्शन होईल, एखाद्या मंदिराला पाहिलं आत्म्याचं दर्शन होईल, एखाद्या मंदिरातल्या देवतेला पाहिलं तर आत्म्याचं दर्शन होईल। तुमच्या आत्म्याचं दर्शन जेणे जेणे होईल ते ते सुख निर्माण करणारी वस्तू आहे। पण आत्मा का दिसत नाही तर त्याचं उत्तर आहे की त्याच्यावरती काही आवरण आलेलं आहे, आत्म्याला कशाने तरी झाकून टाकलेलं आहे। अज्ञानेन वृत्तं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः, अज्ञानाने ज्ञान आवृत्त झालेलं आहे म्हणून सर्वसामान्य माणसाला आत्मा दिसत नाही। तो दिसण्यासाठी त्याचा आवरण बाजूला करायला पाहिजे। एक जण बिचारे आपल्या घरामध्ये बसले, दारामध्ये त्याने एक दिवा लावला आणि त्या दिव्यावरती एक पातेलं असं झाकण ठेवलं, अंधार पडला। लोक म्हणले, रामभाऊ अहो अंधार पडला काही दिवा लावा ना। तो मला दिवा लावून ठेवलेला आहे, दिवा तो लावून ठेवला। तो मला दिसत कसा नाही, तो म्हणला पातेल्या खाली आहे। पातेलं बाजूला केलं की दिवा दिसतो आणि दिव्याच्या प्रकाशाने घरभरातल्या वस्तू दिसतात का, तो ते आवरण त्याच्यातून बाजूला करायचं आहे। पाण्यावरचा शेवाळा बाजूला केला की लगेच पाणी दिसत राहतं, काजळी बाजूला केली की प्रकाश दिसत राहतो। तसं आपल्या अंतकरणातील आवरण बाजूला झालं की आत्मतत्व दिसतं। आता ते आवरण दूर करणारे 3 तत्व आहेत, किंबहुना 4 तत्व आहेत। ते 4ही तत्व मी तुम्हाला थोड्या थोड्या शब्दात समजून सांगतोय। विठ्ठल 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 गुरुविन कौन बताएगा बात, गुरुविन कौन बताएगा बात। गुरुविन कौन बताएगा बात, गुरुविन कौन बताएगा बात। बड़ा विकट यमघात, बड़ा विकट यमघाट, यमघाट यमघाट। गुरुविन कौन बताएगा बात, गुरुविन कौन बताएगा बात। गुरुदाविया एवोनी विवेक तटा, गुरुदाविलिया माता एवोनी विवेक तटा। बुद्धिता मळकटा सोडोनिया, बुद्धिता मळकटा सोडोनिया। गुरुदाविलिया माता, गुरुदाविलिया माता।
पहिले संसारामध्ये मोठी प्रक्रिया जर कोण चालवत असेल तर त्याचं नाव आहे गुरु. गुरु किती मोठे आहे तर त्याच्यासाठी श्लोक प्रसिद्ध आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिन देव नाही तुला, नाही नाही त्रिभुवनी, नाही नाही त्रिभुवनी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु बिना देव नाही तुझा. एक गीता बी आहे, गुरुगीता. कधी मौका मिळाला तर वेळ मिळाला तर वाची जा. वाचल्याने मनुष्य मोठा होतो, वाचल्याने मनुष्य शहाणा होतो. न वाचल्याने मनुष्य आळसी होतो आणि आळसी माणसं संसारातले सारे कामं बिघडून टाकतात. संसारामध्ये जेवढे कामं बिघडले ते सारेचे सारे आळसी माणसामुळे बिघडले. आळसी का तर अज्ञान आहे म्हणून. अज्ञानाने आळस, आळसाने कार्याची बिघडता. आणि म्हणून संसारामध्ये सर्वात मोठा व्यक्ती जर कोण असेल तर त्याचं नाव आहे गुरु. पण विचारलं, गुरु जरा थोडेसे स्वार्थी राहतात. ते आपल्या शिष्याला ज्ञान देतात आणि दुसऱ्याच्या शिष्याला ज्ञान देत नाही, किंवा आपल्याला जो शिष्य आवडतो त्यालाच देतात, दुसऱ्याला नाही. गावामध्ये महाराज आले तर सारे लोक किरकिर करीत राहतात. महाराज आमक्याच्या घरीच कस काय जातात, आमक्याच्या घरीच कस काय, त्यालाच कस काय विचारतात. का आमच्या घरी काय येत नाही? तुमच्या घरी महाराजाला येण्याची अडचण नाही, पण तुमचं घर महाराजाला येण्यासारखं नाही. उगाच 5 किलो सोनं घेतलं आणि म्हशीच्या गळ्यात बांधलं, उलट म्हशीला त्याचा चारा खायची अडचण होईल बा. त्या सोन्याचा काय आनंद होईल त्या म्हशीला. का तर व्यक्ती सांभाळण्यासाठी सुद्धा अंतःकरणाची गरज आहे. धर्म सांभाळण्यासाठी सुद्धा चांगल्या अंतःकरणाची गरज आहे. चांगले माणसं सांभाळण्यासाठी सुद्धा चांगल्या अंतःकरणाची गरज आहे. स्वार्थाने पीडित झालेले माणसं तर कोणी कोणाला सांभाळेल, पण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जे व्यक्ती माणसाला सांभाळतात त्यांचं नाव आहे गुरु.
पण गुरु केव्हा केव्हा थोडा भेदभाव करतात. एक लव्याचा अंगठा काढून घेतला काही चूक नसताना सुद्धा. परशुरामाने कर्णाला शाप दिला, ऐन वेळेला तुझा रथ फसून जाईल. तसे बरेच जणांचे रथ फसलेत ऐन वेळेला, बरेच जणांचे रथ फसलेत, बऱ्याच जणांनी अंगठे कापून घेतले. परंतु दुसरा एक वर्ग येतो की त्यांचं नाव आहे संत. न ते कुठल्या जातीचा भेद पाहतात, न ते कुठल्या गोताचा भेद पाहतात, न ते कुठलाच पाहतात. ते फक्त एकच वाक्य सर्वांना सांगतात, यारे यारे लहान थोर याचे भल जाणारी नर आन करावा विचार न लगत का कोणाची, न लगत का कोणाची. आणि मग संत मंडळी गुरुपेक्षा थोडे मोठे आहेत, तरी पण संतांची व्याप्ती तेवढी नाही. अमेरिकेमध्ये जे संत काम करतात त्यांना भारतातल्या लोकांची माहिती नाही. भारतामध्ये जे संत काम करतात त्यांना अमेरिकेच्या लोकांची माहिती नाही. परंतु एक व्यक्ती असा आहे, तो अमेरिकन माणसाजवळ बी आहे, भारतातल्या लोकांजवळ बी आहे, जगातल्या साऱ्या देशातल्या लोकांजवळ आहे. आणि 14 ब्रह्मांडामध्ये तोच आहे. तो सर्वांच्या मनात आहे, सर्वांच्या ध्यानात आहे, सर्वांच्या अंतःकरणात आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथ मा घृत्कस्य स्विद्धनम् सर्वस्य चाहं हृदि सन्नविष्टो मत स्मृतिर्ध्यानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत्वेद विदेव चाहम्. आणि तो सर्वांच्या हृदय दिशी मी अमुक आहे ऐसी बुद्धीस पुरे अहर्निशी ती वस्तुगामी. म्हणजे प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये जे स्फुरण पावतं ती एक वस्तू आहे आणि त्या वस्तूचं नाव आहे परमात्मा. आणि त्या वस्तूला जो कोणी जागा करतो तो या जगाचं कल्याण कर्ता पुरुष आहे. त्या वस्तूला जो जागा करतो तो कल्याण पुरुष आहे. एक बिचारे माळावर 2-4 घरं राहत होते, प्यायला पाणी नाही, काहीच नाही, काहीच नाही. तेवढ्यामध्ये सज्जन रस्त्याने चालले, त्यांना तहान लागली. त्याने विचारलं, बाई मला जरा तांब्याभर पाणी प्यायला देता का? बाईने सांगितलं, महाराज पाणीच नाही प्यायला. त्याने विचारलं, तुम्हा लोकांना पाणी? त्याने सांगितलं, आम्ही महाराज 2-3 किलोमीटरवरून पाणी आणतो, तिकडे मी पाणी कमी आहे, आपलं थोडं थोडं भरून आणतो. त्याने सांगितलं, काही हरकत नाही. गावातले 4 माणसं जमा केले. त्याने सांगितलं, उद्या मशीन घेऊन या, इथे उकरा आणि पाणी लागत नाही तोपर्यंत मी इथेच राहील. लोक आपली थोडी वस्ती छोटी होती, इकून तिकून व्यवस्था केली, बोरची मशीन आणली, लावला बोर, थोड्या अंतरावर गेला, भडाभडा पाणी आलं. पाणी आल्याच्या नंतर जे लोक प्रसन्न झाले आणि ज्याने पाणी दाखवलं त्याला सांगितलं, महाराज आता तुम्ही आमच्यासाठी देव आहात, तुम्ही आमच्यासाठी देव. अहो साधं एखाद्याच्या पोराचं जमलं नसलं, येड्या बेवड्यानं जर त्याचं जमिलं तर लग्नात सुद्धा त्याला बेवडं सुद्धा, पण त्याला लोक देव मानतात तेवढ्या पुरतं. लेकरू जन्माला आलं, 5व्या दिवशी ते दगड पुंजायचे ठरले तर पायाने दगड जमा केले, त्याला गंध लावला तर देव झाले. पण किती दिवसाचे? ते 5व्या दिवसापुरते. 6व्या दिवशी ते देव गायब. 12व्या दिवशी बी आपले देव आणले नानी पूजायला, इकून तिकून हुडकून आणले, पायाने लोटले, गंधाक्षदा लावले, देव केले. पण ते किती दिवस? ते 12व्या दिवसापुरतेच.
जास्त काय पुढं चालतेत काय ते देव नाही. एक जणांनी विहीर खोदली, विहीर खोदताने पलीकडे एक देव ठेवला होता आणि मटेरियल त्याच्यावरच टाकून दिलं. दुसऱ्याने राम भाऊ ते देव ठेवला कुठे, तो मला गेला दबून. याचा अर्थ काय झाला की तो देव आहे पण तो तेवढ्या कामापुरता आहे. तसे तुम्ही बी देव आहात. तुम्हाला लोक घरामध्ये कधी कधी देव म्हणतात, पण जोपर्यंत तुमच्या खिशातले पैसे निघत नाही तोपर्यंत, एकदा का तुमच्या खिशातले पैसे निघाले रे निघाले, मग तुम्ही देव बी नाही मनुष्य नाही, भूतापेक्षा तुमची स्थिती वाईट. का तर ते तुम्ही काही निमित्ताने झालेले देव आहेत. परंतु जो शरीराला चालवतो तो सर्वात मोठा देव आहे. आणि त्या देवाला जर कोणी प्रगट करीत असेल तर मग त्याच्यासारखा पुण्यवान, त्याच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. सवे तुकया मेला तेने अगुना अनिला. एक बिचारे सज्जन, मोठी नोकरी लागली. नोकरी लागल्याच्या नंतर मनात आलं की ज्याने आतापर्यंत आपल्याला शिकवलं ते सारेचे सारे बोलायचे आणि सर्वांचा सत्कार करायचा. मग त्यांनी पहिल्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, 5वीच्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, 8वीच्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, 11वीच्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, 12वीच्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, BA MAच्या पहिल्या वर्गातल्या गुरुजींना बोलवलं, जे छोट्या मोठ्या परीक्षा दिल्या त्यांनाही बोलवलं, ज्यांनी त्याची नियुक्ती केली त्या सर्वांनी बोलवलं. पण बोलवल्याच्या नंतर गर्दी अशी तोबा झाली. आता तोबा गर्दी झाल्याच्या नंतर त्याच्या मनात आलं की पहिला सत्कार कोणाचा करायचा आहे, कोणाचा करावा. ज्याने आपल्याला नोकरी दिली त्याचा करावा, का ज्याने आपल्याला कोर्स करायला लावला शिकवलं त्यांचा करावा, का जे MAला होते त्यांचा करावा, का BAला होते त्यांचा करावा, का जे 12वीला होते त्यांचा करावा,
का जे 10वीला होते त्यांचा करावा, का जे 8वीला होते त्यांचा, का जे 5वीला होते का त्यांचा, का जे 1लीच्या वर्गात होते त्यांचा. काही अंदाज आहे ना काय करावा काय करावा. आणि झटकन तो आपल्या आईकडे गेला. पण आई बिचारी अडाणी. त्याने सांगितलं, आई तू माझं मार्गदर्शक आहेस. ठीक आहे, मी माझ्या बुद्धीचातुर्याने नोकरीपर्यंत गेलो, पण माझ्या जीवनामध्ये सारं तुझं मार्गदर्शन आहे. पण आज मला तुला हे विचारायचं आहे, एवढे गुरुजी माझे जमा झालेत, याच्या पैकी सत्कार मी पहिला कोणाचा करू? तर तुमच्या अंदाजाने कोणाचा करायला पाहिजे? हा, पहिलीच्या वर्गातल्या गुरुजींचा सत्कार केला पाहिजे. का? की त्यांनी तुम्हाला अक्षराचा रस्ता दाखवलेला आहे. पण आपण इतके वेडे, आपला पहिला गुरुजी कळत नाही, 5वीचा कळत नाही, 8वीचा कळत नाही, 10वीचा कळत नाही, 12वीचा कळत नाही, BAचा कळत नाही. आपल्याला डायरेक्ट वाटतं ज्याने नोकरी दिली त्याचा करू. आपलं इतकं येडं डोकं. ज्याने आपल्याला परमार्थाचं वळण लावलं, ज्याने आपल्याला परमार्थ शिकवला, त्याचा फोटो आपल्याजवळ नाही. हो, ज्याने आपल्याला पहिलं मार्गदर्शन केलं, संसारातून बाजूला केलं, त्याचं चित्र आपल्याजवळ नाही. हो, पण ज्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही, त्याचे चित्र पार माणसं डोक्यावर घेऊन फिरायला लागले, डोक्यावर घेऊन चालले. का? तर माणसाला अंदाज नाही, माणसाला कळत नाही. जसं पहिलीच्या वर्गातला गुरु हा खरा गुरु आहे, तसं परमार्थात आल्याच्या नंतर सुरुवात ज्याने तुमची परमार्थात आणण्याची केलेली आहे, तो तुमच्यासाठी सर्वात मोठा गुरु आहे. हा ठीक आहे, तो छोटा असेल, त्याची बुद्धी छोटी असेल, तो छोट्या वर्गातला आहे, त्याला BA पर्यंत शिकवता येत नाही, त्याला मोठं ज्ञान नाही, त्याला नोकरी देण्याचं ज्ञान नाही. पण त्याने जे अक्षरं दिलेत त्याच्या आधारावरतीच तुमची नोकरी टिकून आहे. हे ज्याला कळतं त्यालाच परमार्थातली लांबी रुंदी कळते. नाही तर किती काही रेल्वे भरून चालल्या. लोकांनी विचारलं, रामभाऊ त्या रेल्वेत काय असेल? तो म्हणला, रेल्वे काही असेल, आली जवळ तर सिमेंटच निघलं. दुसरी आली तर म्हणला, रामभाऊ त्यात बसून जाय. तो म्हणला, वेड्या काद्यात कशाला बसता, ते कोळशाची येणार. तिसरी आली, रामभाऊ ती कशाला बसता? हो तीच तुम्हाला माहीत नाही का, खताची येते. म्हणजे जेव्हा संस्काराची रेल्वे येते, संस्काराच्या रेल्वेत मनुष्य बसतो, तेव्हा माणसाचा प्रवास चांगला होतो. नाही तर कोणी कोळशाच्या रेल्वेत बसलं तर कपडे गाळे, सिमेंटाच्या रेल्वेत बसलं तर डोळे एकदम गच भरून गेले, मालाच्या रेल्वेत बसलं तर बसायला जागा नाही. याचा अर्थ असा झाला की आपल्या जीवनामध्ये ज्यांनी पहिल्यांदा संस्कार लावले, पहिलं वळण लावलं, ते आपल्या जीवनातले खरे गुरु. आणि ज्यांनी या संसारामध्ये भगवान परमात्म्याला मृत्यूलोकामध्ये आणलं, ते जगातले पहिले परोपकारी व्यक्ती आहे. म्हणून अशा व्यक्तीची नेहमी करता आठवण केली जाते. तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत. मनविता ग्रववंद मनविता ग्रववंद मनविता
मन विदारवाद मन पिता ग्रवाद एवढा करा उपकार एवढा करा उपकार सनकादिक ऋषीने मृत्यूलोकामध्ये भगवान परमात्म्याला 4 वेळेला आणलेला आहे. फक्त पुंडलिकरायाने भगवान विठ्ठल परमेश्वराला परमात्म्याला मृत्यूलोकामध्ये आणलेला आहे. काही लोकांनी ज्ञान आणलं, काही लोकांनी धर्म आणला, काही लोकांनी भक्ती आणली, काही लोकांनी विवेक आणला, काही लोकांनी वैराग्य आणलं, काही लोकांनी सत्कर्म आणलं. आणि साऱ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने आणल्या आणि त्या संसाराच्या कल्याणासाठी मृत्यूलोकामध्ये ठेवल्या. तसं संसारामध्ये सत्कर्म एका व्यक्तीने आणलं, तिचं नाव आहे देवकी. तिने सत्कर्म आणलेला आहे आणि सत्कर्माची जोड तिने वैराग्य संपन्न पुरुषाबरोबर घातलेली आहे. आणि वैराग्य संपन्न पुरुष कोण आहे? वसुदेव. वैराग्य संपन्न पुरुष आहे वसुदेव. का?
पुत्र संतती नाही, 6 लग्न झाले, पुत्र संतती नाही, 7वंही लग्न झालं आणि 7वं लग्न झाल्याच्या नंतर कितीतरी वर्षाने एक मुलगा झाला, पण तो आपल्या हाताने कंसाच्या जवळ नेऊन दिला. याला म्हणायचं वैराग्य संपन्न व्यक्ती. वैराग्य संपन्न आणि कर्म संपन्न 2 व्यक्ती त्यांच्या घरी कृष्ण अवतरित झाले. पण देवाने सांगितलं मी तर कर्माच्या घरी राहतही नाही, कर्माचा आपला तर काही संबंधही नाही. वसुदेवाने थोडी प्रार्थना केली, हम तो आपके है, हम भी तो वैराग्यवान है. त्याने सांगितलं नाही, वैराग्यवान के घर में भी नहीं रहेंगे. म्हणजे कुठे राहणार तुम्ही? तर त्याने सांगितलं नाही, मी विवेक संपन्न नंद बाबाच्या घरी राहील. हो, आणि क्षमा संपन्न वसुदेव देवकीच्या घरी नाही तर यशोदेच्या घरी राहील. कोणाच्या घरी? क्षमा संपन्न शांतिप्रिय व्यक्ती. शांतिप्रिय व्यक्तीच्या घरी भगवान राहतात. शांतिप्रिय व्यक्तीच्या घरी संत राहतात. शांतिप्रिय व्यक्तीच्या घरी ऐश्वर्य राहतं. शांतिप्रिय व्यक्तीच्या घरी नीती आणि धर्म राहतो. जिकडे नीती आणि धर्म असतो तिकडे भगवान श्रीकृष्ण असतात. तुमच्या आमच्या घरी ते नसतात. का? तर आपल्याकडे देवाला ठेवण्याची व्यवस्था नाही. आणि म्हणून असे भगवान परमात्मा कुठे राहतात, कुठे आले तर ते नंद बाबा आणि यशोदा. नंद येती आनंद येती जनान इति नंद नंदना. जो जगाला आनंद देतो त्याचं नाव आहे नंद बाबा. यशम ददाती इति यशोदा. जगाला यश देते तिचं नाव आहे यशोदा. देव लोकाला देते तिचं नाव आहे देवकी. देव ज्यांच्याजवळ राहतो त्यांचं नाव आहे वसुदेव. आणि असे वसुदेव, अशी देवकी, असे नंद बाबा आणि अशी माता यशोदा यांच्या घरी भगवान परमात्मा राहतात. पण केवळ त्यांना सुख देण्यासाठी नाही तर ते गाई बछड्यांना सुख देण्यासाठी, गोप गोपींना सुख देण्यासाठी, देवतांना सुख देण्यासाठी, भारतभूमीतल्या सर्व प्राण्याला सुख देण्यासाठी आणि राक्षसाला दुःख देण्यासाठी भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले. आणि आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने गोकुळातल्या गवळणीच्या ग्वालबालाच्या अंतःकरणामध्ये जी वाईट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीची चोरी केली. आणि गवळणीने जेव्हा पाहिलं तेव्हा कळालं की अशी चोरी भगवान परमात्माच करू शकतात. हे अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे.
जवळ काल्याच्या कीर्तनाच्या 2 चरणाचा अर्थ झाला. 2 चरण अजून बाकी आहे, पण आणखीनही कीर्तन करणं बाकी आहे. आणखीनही कीर्तन करणं बाकी आहे. बाकीच्या कीर्तनामध्ये 2 चरणाचा अर्थ सांगून टाकू. महाराजांच्या मोठ्या महाराजांची सवय उष्ट लय ठेवायचं, आणि त्यांनी जर उष्ट ठेवलं नाही तर जवळचे माणसं नुसते पाहतात की महाराज काही येडे वसारच खाते, काहीतरी मागं ठेव. का? त्यांना खायला ते विचार, त्यांना खायसाठी. तसं एवढंच कीर्तन आपल्यासाठी पुरे झालं. आता राहिलं ते काल्याचं कीर्तन. 10-15 मिनिटं सुजित व्यक्तीची मंडळी आली. मग आपण काय करू? मग त्याला थोडंसं कसं काय वाढीन मी? नाही, तसला प्रोग्राम होत नसतो. तसला प्रोग्राम नसतो. तसला प्रोग्राम होत असतो का? तसला प्रोग्राम कसा होईल? तो काल्याचं कीर्तन ताकासारखं आहे. जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाका आणि पित राहा. आणि वरणासारखं आहे, किती पाणी टाका आणि वरण खात राहा, फक्त मीठ टाकीत राहा, बाकी काहीच नाही. तसं काल्याचं कीर्तन आहे, किती काही पाणी टाका आणि किती काही खा. पण वस्तुस्थिती ही आहे की भगवान परमात्मा वसुदेव देवकीच्या घरी 8 वर्षाचे आले. 8 वर्षाचे आले. आपल्या घरी बी भगवान आले, पण आपल्याला कळालं नाही. आपल्या घरी बी देव आले, पण आपल्याला कळालं नाही. बऱ्याच लोकांना तर नवीन घर बांधलं, वास्तू शांती केली, त्या वास्तू शांतीच्या निमित्ताने वस्तू आणून दिल्या, त्या वस्तूच माणसं पाहत बसतात आणि मुजीत बसतात, लिहित बसतात, किती आल्या किती आल्या किती आल्या किती आल्या. पण त्या वास्तुपूजामध्ये एक जवळच्या माणसाने देवघर आणलं, त्याच्यामध्ये देव आणले, त्याच्याकडे लक्षही नाही त्याचं. देव आणले पण काय नाही, लक्ष नाही. आणि म्हणून जीवनामध्ये बाकीच्या साधनेपेक्षा आपल्या इष्टदेवतेची व्यवस्था आपल्याजवळ असली पाहिजे. बाकीच्या देवाची पूजा करू नका, मी असं कधीच म्हणणार नाही. पण आपल्या देवाची पूजा केल्याच्या नंतर बाकीच्या देवाची पूजा करा, पण आपल्या इष्टदेवतेची पहिली करा. आपल्या गुरुची पूजा केल्याच्या नंतर जगातल्या कोणाचीही पूजा करा. आपल्या धर्माची पूजा केल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही धर्माची पूजा करा. आपल्या आईवडिलाची पूजा केल्याच्या नंतर जगातल्या कुठल्याही व्यक्तीची पूजा करा. का? तर त्याने आपल्याला जग दाखवलेलं आहे. आणि म्हणून भगवान परमात्मा 8 वर्षाचे आले. वसुदेव देवकीने भगवान परमात्म्याची पूजा केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगव्रीड्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओ सहस्रशीर्घा पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात् सभूमिगुं सर्वततिष्ठदशांगुलम. देवाची स्तुती, देवाची प्रार्थना केली. भगवान परमात्म्याने सांगितलं, मी तुमच्या घरी प्रगट झालो, पण मी नंद बाबाच्या दारात राहील, तुमच्या घरात नाही. का? की तुमच्या घरामध्ये राहण्याची माझी व्यवस्था नाही. बऱ्याच वेळेला मोठ्या माणसाची व्यवस्था आपल्याजवळ नसती, म्हणून मोठे माणसं आपल्याला आणता येत नाहीत. पण केव्हा केव्हा मोठे माणसं मोठ्याच मनाचे असतात, ते छोट्या व्यवस्थेला सुद्धा चांगली व्यवस्था समजतात. हो, छोट्या व्यवस्थेला सुद्धा चांगली व्यवस्था समजतात. भगवान परमात्म्याने
वसुदेव देवकीच्या घरी आले, पण ते कारागृहामध्ये आले. कारागृहात काही चांगली व्यवस्था असते काय नाही, तरी पण भगवान परमात्म्याने ती आपली जागा त्यांनी शोधली. नंतर नंदबाबाच्या घरी आले. नंदबाबाच्या घरी एक मुलगी जन्माला आली. ती वसुदेवानी टोपलीत घातली, मथुरेमध्ये घेऊन आले. रडायला लागली. कंसाला कळालं. कंसाला पाय हातामध्ये धरला, गरगर फिरवलं आकाशामध्ये, खाली आपटणार, आकाशात उडून गेली. दुर्गादेवीच्या रूपाने ती पुन्हा परत आली. इकडे नंदबाबाच्या दारामध्ये आनंद झाला. तो आनंद व्यक्त करण्यासाठी 33 कोटी देव. भगवान परमात्मा नंदबाबाच्या घरी आल्याच्या नंतर गवळणीला बी आनंद झाला. काही लोकांना आनंद होतो तर काही लोकांना दुःख होतं. बऱ्याच वेळेला असं घडत राहतं. काहीला दुःख तर काहीला आनंद होतो. सर्प जर गल्लीत निघाला आणि एखाद्याच्या घरात घुसला तर घरावाल्याला दुःख होतं आणि शेजारच्याला आनंद. का तर त्याला असं वाटतं सर्प या घरात गेला तर ह्या घरातले सारे उंदरं खाईल आणि पुन्हा उद्यापासून आमच्याकडे उंदरं यायचे नाही. ही त्याची प्रवृत्ती. म्हणजे आपल्या घरातले उंदरं कमी व्हावा याच्यासाठी शेजाऱ्याच्या घरात सर्प राहायला पाहिजे असं वाटणारे माणसं सुद्धा संसारात आहेत. हो, असे वाटणारे माणसं हे संसारात. आणि म्हणून वस्तू चांगली असो की वाईट असो, काहीला त्याचा आनंद होतो तर काहीला त्याचं दुःख होतं. तणनाशकाचा आनंद आपल्याला होतो पण गवताच्या जातीला त्याचं दुःख होतं. म्हणून संसारामध्ये काही गोष्टी आनंद देतात तर काही गोष्टी दुःख देतात. पण आनंद कोणाला देतात आणि दुःख कोणाला देतात? ज्याला वस्तू कळत नाही त्याला दुःख होतं. ज्याला वस्तू कळते त्याला त्याचा आनंद होतो. ज्यांना भगवान परमात्मा कळाले त्यांना आनंद झाला. ज्यांना कळाले नाही त्याला त्याचं दुःख झालं. ज्याला जास्त दुःख झालं ते पुतना मावशी, ज्याला जास्त दुःख झालं ते महाबळ भट्ट, ज्याला जास्त दुःख झालं ते 18 राक्षस, त्यांना जास्त दुःख झालं. केव्हा केव्हा दुःख होण्याचं कारण वेगळं राहतं. भगवान परमात्मा वृंदावनामध्ये आले तर ब्रह्मदेवाला जास्त दुःख झालं. त्याने सांगितलं मी संसाराचा निर्माता, हे मध्येच ग्वालबाल कुणकुण आले आणि म्हणून त्यांना त्याचं दुःख झालं. भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घेतली तर 12 महिने ग्वालबाल आणि बछडे ब्रह्मदेवाने चोरून नेले तर भगवान परमात्मा ग्वालबाल आणि बछडे बी झाले.
इंद्राचा बी अहंकार होता की माझ्याशिवाय संसार चालत नाही. त्याची पूजा बंद झाली. गोवर्धनाची पूजा करण्यात आली. कालियाचं मर्दन करण्यात आलं. कालियाचं मर्दन करण्यात आलं. राक्षसांना पराजित करण्यात आलं. ग्वालबालांना वैकुंठाचं दर्शन करण्यात आलं. आणि मग भगवान परमात्मा वयाच्या 11व्या वर्षी योगायोगाने मथुरेमध्ये अक्रूराच्या रथात बसून आले. अक्रूराच्या बंद करून टाका मोबाईल. अक्रूराच्या रथामध्ये भगवान परमात्मा आले. अक्रूराच्या रथामध्ये भगवान आल्याच्या नंतर त्यांनी ती व्यवस्था पाहिली. व्यवस्था पाहिल्याच्या नंतर जे मल्ल उभे केले होते या रामकृष्णाच्या जोडीला मारण्यासाठी भगवान परमात्माने तसे सहज हवेसह उडून दिले. योगायोगाने कंस मंचावरती उभा होता. त्याच्या मंचावरती भगवान परमात्मा गेले. गेल्याच्यानंतर त्याच्या डोक्याला हात लावला. आणि जसा हात लावला तसा कंसाचा प्राण गेला. प्राण गेल्याच्या नंतर ते उग्रसेनाला कारागृहातून घेऊन आले आणि उग्रसेनाला राजा बनवला. 15 वर्ष भगवान परमात्मा मथुरेमध्ये सचिव म्हणून राहिले. 15 वर्षाच्या कालखंडामध्ये भगवान परमात्म्याने 17 वेळेला जरासंधाबरोबर युद्ध केलं. 18व्या वेळेला जरासंधाचं ते बी अक्षौहिणी सैन्य, एका बाजूला 3 लाख म्लेच्छ सैन्य आणि दोघांच्या मध्ये भगवान परमात्मा सापडले. रणछोड झाले. एका पर्वतावरती पळत चालले. पाठीमागून काल येवन आला. एका गुहेमध्ये गेले. तिकडे देवाचा सेनापती मुचकुंद झोपला होता. त्याच्या अंगावर आपला शालू टाकला आणि भगवान परमात्मा अंधारामध्ये उभे राहिले. तेवढ्यामध्ये त्याने लात मारली मुचकुंदाला. मुचकुंद जागा झाला. त्याच्या डोळ्यामध्ये शक्ती आणि सामर्थ्य होतं. त्या शक्ती सामर्थ्याने तो आणि कालेवन राक्षस जळून भस्म झाला. भगवान परमात्म्याची स्तुती केली. भगवान परमात्मा खाली यायला लागले. तोपर्यंत जरासंधाने पर्वताला आग लावून दिलेली आहे. भगवान परमात्मा एका गुहेमध्ये उतरले. गुहेतून हळूहळू दूर गेले. समुद्राच्या एका बेटावरती गेले आणि बेटावरती गेल्याच्या नंतर तिकडे त्यांनी आणि 56 कोटी यादवासाठी 56 कोटी सोन्याची घरं बनवली. आणि वयाच्या 26व्या वर्षी कौंडिन्यपुरावरून त्यांना एक पत्र आलं आणि पत्र आल्याच्या नंतर त्या पत्राचा अंदाज घेत भगवान परमात्मा गेले. पहिला विवाह रुक्मिणी बरोबर झाला. होता होता 16,108 विवाह. एवढा मोठा परिवार आणि या परिवाराच्या बरोबर अनेक व्यवस्था. त्यामध्ये एका कुटुंबाला 10 मुलं 1 मुलगी. एवढा मोठा परिवार. भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासारखे जवळजवळ 125 वर्ष या मृत्यू लोकामध्ये राहिले. शेवटी देवताने आदेश केला, भगवान तुमचं कार्यकाल संपलेलं आहे, चला. देवाने सांगितलं मला यायला काय हरकत नाही. भगवान निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यामध्ये उद्धवाला बोलवलं. उद्धवाला सांगितलं आता मी उद्या जाणार आहे. उद्धवाने सांगितलं महाराज बाल्यकालापासून मी तुमच्या बरोबर आहे. आता मला सोडून तुम्ही कसे जाणार. तेवढ्यामध्ये आणि उद्धवाने खूप आग्रह केला. तर भगवान परमात्म्याने आपला आत्मा घेतला. भागवताच्या रूपामध्ये उद्धवाच्या हातात दिला. उद्धवाला सांगितलं जा बद्रीनाथला, तिकडे माझी मूर्ती सापडेल, ती माझी मूर्ती असं समजून स्थापन करा आणि भागवताचा प्रचार करा. योगायोगाने उद्धव बद्रीनाथला गेले. तिकडे अलकनंदामध्ये स्नान केलं. त्यांना एक मूर्ती सापडली. ती त्याने उचलली आणि गंगेच्या तटावरती तिची स्थापना केली. त्या मूर्तीचं नाव आहे महाराज. कधी गेलात का नाही तुम्ही तिकडं? पेटी मास्तर तुम्ही बद्रीनाथ केदारनाथला नाही गेला, कधी जाणार आहेत मग? एकदा बी नाही गेल्यावर देव तुम्हाला वर घेईन का? मग घेणार नाही. एकदा जरूर जाऊन या. लई पैसे लागणार नाही. इथून हरिद्वारपर्यंत ट्रेन आहे. 900 रुपये लागते ना ट्रेनला आणि यायला 900 झाले 1800 आणि वर जायला आता 4000. वर जायला पैसे जास्त लागतात आणि वर मुकामाला जास्त पैसे लागतात. 1000 रुपये रोड लागतो. वर 10-1000 रुपये घेऊन जा.
आणि बद्रीनाथ केदारनाथचं दर्शन करून या. जीवनामध्ये ज्याने बद्री पाहिला त्याला पुन्हा जन्म नाही. हो, त्याला जन्म नाही. आणि ती मूर्ती त्याने घेतली आणि बद्रीनाथाच्या काठावर ठेवली आणि नाव दिलं बद्री विशाल भगवान की जय. भगवान परमात्म्याची पाण्यामध्ये मूर्ती पडली. पडल्याच्या नंतर ती समुद्राच्या द्वारा वाहत वाहत ते शरीर दूरवर आलं तिकडं. आणि पुरीमध्ये एका राजाने सुंदर असं मंदिर बांधलं. पण मूर्ती कशाची बसवायची त्याचा काही निर्णय नाही, निश्चय नाही. एक योगी पुरुष आले, त्याने सांगितलं इथे एक लाकडाची मूर्ती बसवा. त्याने सांगितलं लाकडं कुठून आणायचे? म्हणले समुद्रातून वाहत येणार आहेत. आजपासून 15 दिवसाने लाकडं वाहत आले. ते लाकडं आणले, मंदिरामध्ये नेऊन ठेवले. तिकडे कारागीर आला होता, त्याने सांगितलं 40 दिवस आता कोणी मंदिर उघडायचं नाही. पण राजाच्या राणीच्या आग्रहास्तव 16व्या दिवशीच मंदिर उघडण्यात आलं. आणि त्या लाकडाच्या मूर्ती पण अर्ध्याच बनल्या गेल्या. हो, अर्ध्याला बनल्या. आणि मग त्या मूर्तीमध्ये ते वाहत आलेलं जे शरीरातला जो भाग होता तो काढला, हृदयरूपी भाग, आणि त्या मूर्तीमध्ये स्थापन केला. त्या मूर्तीचं नाव आहे जगन्नाथ भगवान. कधी गेलात का नाही जगन्नाथला? वा वा, क्या बात आहे, धन्यवाद आहे तुम्हाला. जगन्नाथ भगवान परमात्म्याचं दर्शन करून आले आणि म्हणून त्यांचं नाव आहे जगन्नाथ. तिसरे भगवान परमात्मा डाकोरजी आहे. चौथे भगवान परमात्मा द्वारकाधीश आहे. पाचवे भगवान परमात्मा पंढरीचे पांडुरंग आहे. महाराष्ट्रासाठी पांडुरंग आहे. गुजरातसाठी डाकोरजी आहे. वृंदावन अर्थात UP साठी श्रीकृष्ण आहे. दक्षिण भारतासाठी जगन्नाथ भगवान आहे. पहाडी इलाक्यासाठी आणि बद्रीनाथ आहे. तुमच्या आमच्यासाठी पंढरीचे पांडुरंग आहे. पण केव्हा केव्हा ते नाही दिसले तर आपल्या आई वडिलांना पांडुरंग समजून नमस्कार करीत जा. नाही दिसले ते तर आपल्या पतीलाच पांडुरंग समजून नमस्कार करीत जा. नाही दिसले तर कोणी वारकरी भेटले, माळकरी भेटले, त्यांनाच पांडुरंग म्हणून नमस्कार करीत जा. जरा सर्व टाळकऱ्याला जरा समजून सांग, घरी जाऊन पक्क समजून सांगा. स्वामीजींचं कीर्तन होतं आणि स्वामीजी कीर्तनामध्ये म्हटले की वारकऱ्याच्या पत्नीने वारकऱ्याला दिवसातून एकदा नमस्कार करायचा आहे. आणि पती म्हणून नाही तर नाही, वारकरी काय म्हणून करता? वारकरी काय नाही, वारकऱ्यापेक्षा मोठा दर्जा आहे पती परमेश्वर. परमेश्वर समजून नमस्कार करा. आई वडिलाला परमेश्वर समजून नमस्कार करा. गुरुला परमेश्वर समजून नमस्कार करा. गाईला परमेश्वर समजून नमस्कार करा. ही आपल्या संस्कृतीची फार मोठी परंपरा आहे. पण आता करणार काय? कोणी सांगावं कोणाला? ज्याला सांगायला जावा त्याचं चित्तच पांगलेलं आहे, त्याला सांगता काय? चित्त पांगलेलं आहे त्याला काय सांगता? ज्याचं चित्त शांत नाही, ज्याचं चित्त स्थिर नाही, ज्याची वृत्ती स्थिर नाही, त्याच्यासाठी परमार्थ विषयाची कांडी आहे. हो, त्याच्यासाठी परमार्थ विषयाची कांडी आहे. आणि ज्याचं चित्त शांत आहे, ज्याचं चित्त समाधानी आहे, ज्याच्या चित्तामध्ये काहीतरी भजन आहे, पूजन आहे, आदर आहे, आतिथ्य आहे, दान आहे, सत्कर्म आहे, त्यांचं जीवन सर्वात परोपकारी आहे. अशा लोकांसाठी परमार्थ आहे. आजही आपण आमच्या हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज आणि 3 दिवसाचा, बरोबर आहे ना, 3 दिवसाचा सप्ताह आरंभ केला आणि सांगितलं की स्वामीजी तुम्ही बी कीर्तनाला या. पण त्याने एक आठवीवर कीर्तन आणलेलं आहे मला, पण मी म्हणलं मी ते करणार नाही. हो हम वो नहीं कर सकते, वो हमारा काम नहीं, हम नहीं करेंगे. संन्यासी है, संन्यासी नाही आपल्यासाठी काही करीत नसतो. संन्याशाला आपल्यासाठी काही जगायचं नसतं, दुसऱ्यासाठी जगायचं असतं. म्हणून महाराजांची इच्छा आहे की ते मंडप व्हावा. पुढाऱ्याच्या नादी लागले म्हणजे पुढारी तुम्हाला बदत नाहीत. कारण पुढारी ते तुम्हाला बदणार नाहीत, कधीच बदणार नाहीत. हा, आश्वासन देतील, घोषणा करतील, पण ते बदणार नाहीत तुम्हाला. का?
की ते तुम्हाला बदत नसते, ते कार्यकर्त्याला बदत असते. आणि कार्यकर्ते तुमच्या पक्षात नाही आहे, तुमच्या पक्षात नाही. तरी पण निवडणुकीच्या कालामध्ये एखादा पुढारी बदला तर पहा, भेटला तर पहा. पण नाही भेटला तर मी जनतेच्या वतीने एवढंच समजून सांगेल की ते पुढारी भेटले तर स्लॅब करा. कशाचा? लोखंडाचा. पण पुढारी जर नाही भेटले तर मग आपला पत्र्याचा स्लॅब करा, पत्र्याचा करा. भेटले तर काढून ठेवू, बाजूला ठेवू. आणि म्हणून एक पत्रा जर घ्यायला गेला तर मला एक शेड टाकायचं होतं, म्हणून कालच यंत्रणा उभी केली होती मी. एक पत्रा 2600 रुपयाला बसतो बघा, चांगला पत्रा, 50 गेजचा पत्रा, लांबी त्याची 18 फूट, 2600 रुपयाला बसतो. फार काही पत्रे लागणार नाही. अंदाज आहे किती लांब आहे महाराज? 51 फूट लांब आहे. 51 फूट लांब आहे म्हणजे 15 त्रिक 45, इकडनं 15 आणि इकडनं 15, 30 पत्र्याची गरज आहे बघा. 30 पत्र्याची गरज आहे. 30 पत्र्यामध्ये सभामंडप होईल. ज्याच्या मनामध्ये येईल, ज्यांना हनुमंतरायाला काही दान करायचं आहे ते अशा स्वरूपामध्ये पुढे दान करील. एवढे पत्रे टाकायचे म्हटल्याच्या नंतर माझ्या अंदाजाने 1 टनभर लोखंड बी लागेल. टनाच्या थोडं जास्त लागेल, 1.5 टन लोखंड लागू शकतं. आणि लोखंडाचा भाव आहे 65 रुपये, 65,000 रुपये टन आहे. हो, ज्याला जे करता येईल ते जरूर करा. आणि भक्तिभावाने आपल्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याची प्रतिमा सातत्याने जागी ठेवा. साधू संतांचा आदर करा, देवी देवतांचा आदर करा. आपल्यापेक्षा जे ज्ञानाने, गुणाने, विद्येने, धनाने, मानाने मोठे, त्यांचा सन्मान करा. आणि आपलं जीवन सुखी आणि समृद्ध बनवा. एवढीच मंगल कामना या ठिकाणी करणार आहे. महाराजांचं मत आहे की आपल्या परिसराचे खासदार सुजय विखे पाटील येणार आहेत. पण पुढाऱ्याचं राजकारणाच्या मतदानाच्या टायमाला फार घाई असते त्यांच्या मागे. तरी पण ते आल्याच्या नंतर त्यांचं स्वागत करा, 2 शब्द त्यांना बोलायला द्या. जर त्यांची मनोकामना काही असेल तर त्यांना तुम्ही व्यक्त करा. परंतु निवडणुकीच्या टायमाला ते काही म्हणत असते, हे काही महत्त्वाचं नसतं. त्या काही आश्वासनावर जाण्याचं नसतं. आपल्या प्रयत्नाने आपण करायचं असतं. आली परमेश्वराची इच्छा तर ते होऊ शकतं. पुन्हा एकदा आपला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. संत महंतांना विनंती करतो. महाराजांचे आगमन झालेलं आहे. इकडे महाराजांचं आगमन झालं आहे. आपण सर्वच्या सर्व या ठिकाणी आलात, शांत चित्ताने हरिकीर्तन श्रवण केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करील. आणि आपण या देवस्थानासाठी छोटं मोठं सहकार्य करा. आणि या देवस्थानाच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये काही संस्कार घ्या, काही पुण्यकर्म घ्या, काही चांगल्या गोष्टी घ्या. एवढीच मंगल कामना करतो. आता कीर्तन समाप्त झालं. ज्ञानेश्वरा हरी